गंगापूर तालुक्यातील जामगाव सर्कलच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमधील जामगाव सर्कलच्या जिल्हा परिषद उमेदवार दीपा सचिन मुंदडा, जामगाव गणपंचायत समिती उमेदवार मालती लक्ष्मणभाऊ सांगळे, कायगाव गणपंचायत समिती उमेदवार बळीराम वसंत खताळ यांच्या प्रचाराचा प्रचार नारळ शुभारंभ गणेशवाडी इथं होणार होता. परंतु आज सकाळीच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अपघाती निधन झाल्यामुळे ओम शांती शांती शांती. गंगापूर तालुक्यातील जामगाव सर्कलच्या शोकसभेला पूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमधील जामगाव सर्कलच्या त्या प्रचार समारंभाचं उद्घाटन होणार होतं. परंतु त्या ठिकाणी उमेदवार व ग्रामस्थांनी शोकसभा घेत सर्वांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली दादांना अर्पण केली. प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ गणेशवाडी इथं सर्वांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली दादांना अर्पण केली. या श्रद्धांजलीमध्ये गंगापूर कारखान्याचे माजी चेअरमन पुंडलिकराव माने पाटील, पंचायत समितीचे ओम शांती शांती शांती. पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण सांगळे, रामेश्वर जामगावचे सरपंच बशीर पटेल, बाबासाहेब भरपूर, सुमित मुंदडा यांच्यासह अनेक मान्यवर संदर्भात दादा आपली भावना व्यक्त केली, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज या महाराष्ट्रातला दुर्दैव घटना घडलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं अजित दादा? आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा गेल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्ही जशी काँग्रेसमधून राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून दादाबरोबर पक्षात काम करण्याची संधी मिळाली आणि दादा एक जिद्दी आणि एखाद्या दादाला काम सांगितल्यानंतर ते काम धडधडीने दादा फॉलो करून 4 वेळेस त्या कामावर कुठल्या अधिकाऱ्याला फोन करून ती मी सांगितलेलं काम ते झालं का, अशा प्रकारची दादाची काम करण्याची पद्धत होती. म्हणून आज दादा महाराष्ट्रात नव्हे तर आज देशामध्ये एक दादाचं नाव झालेलं आहे. म्हणून आज महाराष्ट्राचं फार मोठं हे दादा गेल्याने फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे कधीच भरून न निघणारं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि मी आणि गंगापूर तालुक्याच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने दादाला ही भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. आज सकाळी विमान अपघात झाला आणि दादांची निधनाची बातमी ज्यावेळी कळाली, मनाला अत्यंत दुःख झालं. दादांचं कर्तृत्व फार वेगळं होतं. एक सर्वच समाजाला बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण आयुष्य आतापर्यंत घातलं. सकाळी घरातून पाय निघालं तर असं वाटलं नव्हतं, त्यांना कोणत्या कुटुंबाला असं वाटलं नसतं. तर असं प्रकार या ठिकाणी घडेल, अशी घटना घडेल, दुर्घटना. आणि ती दुर्घटना अचानक घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश या ठिकाणी हळहळलेला आहे. खरं म्हणजे बाकी काही जरी असलं, एक भूषण होतं, महाराष्ट्राचं एक भूषण म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहायला जायचं. ते एक भविष्य होतं आणि ते भविष्यच आपलं हरपलं असं मला वाटतं. म्हणून मी, माझं कुटुंब, आमची शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या सर्व दुःखात आम्ही सहभागी आहोत एवढं बोलतो. महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखद अशी घटना, राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं, हे एक मनाला चटका देणार आहे. मी व माझा परिवार व जामगाव सर्कल यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अशी अर्पित करतो. जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 10:15 वाजता TV चॅनलवर बातमी ऐकून अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या हिताचं काम करणारे व राज्यात एक वेगळी ओळख असणारा चेहरा एक अचानक विमान अपघातामध्ये एक सोबतच ह्या गोष्टी घडल्या असं कोणालाही तालुक्यात विश्वास वाटला नाही. आणि आम्ही त्यांच्या सहकार्याने पुंडलिक अण्णाच्या माध्यमातून आम्ही बरेच वेळ भेट घेऊन त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. म्हणून ह्या तालुक्याच्या वतीने व गावाचा सरपंच म्हणून ह्या गावच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि 2 शब्द संपवतो.